सुरुवातीला अभिजित डोंगरवालचं मी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो की त्यांनी ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची मला संधी दिली आणि जैन समाजातील जे युवा उद्योजक आहेत त्यांचा सन्मानाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी ठेवलेला आहे। शांतीलाल मुतासाहेबांनी सांगितलं की हिता असणारी प्रत्येक व्यक्ती ही व्यक्ती नसून ही एक संस्था आहे। प्रत्येक जणांनी आपापल्या पद्धतीनं एक ब्रँड या ठिकाणी डेव्हलप केलेला आहे। प्रत्येकाच्या मागे एक सक्सेस स्टोरी आहे आणि त्या सक्सेस स्टोरीच्या मागे संघर्षाची किनार सुद्धा आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वांनी प्रेरणा घ्यावी असा हा कार्यक्रम आहे। जैन समाजाचं, शांतीलाल मुतासाहेबाचं, धारीवाल साहेबाचं व समस्त जैन समाजाचं आभार मानण्याचा संधी मला अभिजित डोंगरवालनी या ठिकाणी दिली। त्याचं कारण आहे की मी उस्मानाबाद, पूर्वीचा उस्मानाबाद आणि आता धाराशिव जिल्ह्यामध्ये भूम परांड्याचं त्या ठिकाणी 3 वेळेस आमदार म्हणून निवडून आलो आणि त्या काळामध्ये, पूर्वीच्या काळामध्ये भूकंपाच्या वेळेस लातूर आणि उस्मानाबादमध्ये भूकंप झाल्यानंतर अनेक लोक मृत्युमुखी पडलेले होते। अनेक जण अनाथ झाली, मुलं मुली, आणि ह्यांना आश्रय देण्याचं काम, त्यांना शिक्षण देण्याचं काम जैन समाजाच्या वतीनं, शांतीलाल मुतासाहेबांच्या वतीनं त्यावेळेस झालं। आणि आज सुद्धा त्यांनी सांगितलं एखाद्या शेतकऱ्याचा मुलगा किंवा कोण अनाथ झालं तर त्यांना सुद्धा शिक्षण देण्याची जबाबदारी ते घेतात। त्याबद्दल मनपूर्वक त्यांचं मी आभार या ठिकाणी मानतो। उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दुष्काळ होता, त्यावेळेस पाण्यासाठी जैन समाजाने खूप मोठी मदत या जिल्ह्याला केली। जलसंधारणाच्या माध्यमातून पाण्याची पातळी वाढवण्यासाठी अनेक गावामध्ये या ठिकाणी मदत आम्हाला त्या ठिकाणी झाली। छावण्याला सुद्धा जनावरांच्या मदत आपल्या या सर्व समाज बांधवांनी केलेली आहे आणि म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांचा आभार मानतो। माझ्या मतदारसंघामध्ये पारगावला अभिजित डोंगरवाल यांच्या सांगण्यावरनं धारीवाल साहेबांनी तिथं एक मोठं जैन स्मारक, जैन स्थानकाचं त्या ठिकाणी उद्घाटन काही महिन्यापूर्वी केलं। नुसतं उद्घाटन केलं नाही तर त्याला निधी देखील मोठा दिला आणि एवढं मोठं दानशूर व्यक्तिमत्व असताना त्याच्याबद्दल ते कधी त्याच्याबद्दल भाषणामध्ये उल्लेख करत नाहीत, कुणाला सांगत नाहीत आणि अतिशय मोठं असं जैन स्थानक त्यांनी त्या ठिकाणी उभा करून दिलेलं आहे। ते देखील माझ्याच मतदारसंघामध्ये येतं, त्याच्याबद्दल देखील मी त्यांचा आभार मानतो। माधुरीताई यांच्याबरोबर मी 2004, 2009, 2014 मध्ये विधानसभेमध्ये काम केलेलं आहे। त्यांच्या कामाच्या पद्धतीबद्दल सर्वांनी या ठिकाणी उल्लेख केलेला आहे। अतिशय चांगल्या पद्धतीनं मदत करणारे हे मंत्री महोदय आहेत। आणि सर्वात शेवटी अभिजित डोंगरवाल जो आमच्या एका खेड्यातून येऊन पुण्यासारख्या शहरामध्ये आला, संघटन कौशल त्याच्याकडे आहे, माणसं जोडण्याची कला त्यांच्याकडे आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विश्वासार्हता। ह्या विश्वासार्हताच्या जोरावर आज पुण्यामध्ये एक त्याचं स्वतःचं नाव त्यांनी या ठिकाणी मिळवलेलं आहे। हा कार्यक्रम चालू असताना मी त्यांचे वडील, आमचे मार्गदर्शक बाबूशेठ डोंगरवालकडे पाहत होतो। खऱ्या अर्थानं ज्यावेळेस मुलाची प्रगती होते त्यावेळेस त्याच्या वडिलांचं चेहरा पाहिल्यानंतर, प्रसन्न चेहरा पाहिल्यानंतर खऱ्या अर्थानं त्यांचं जीवन सार्थक झालं असं म्हटलं तर त्या ठिकाणी चुकीचं होणार नाही। मंत्री महोदयांना जायचंय त्यामुळे मी आपला जास्त वेळ घेत नाही। द लिजंड ऑफ महाराष्ट्र गेल्या वर्षी किंवा काही वर्षापूर्वी अभिजितनी लॉन्च केलेलं होतं। आता दुसऱ्या बुकचं लॉन्चिंग झालंय।
जसं बॉलिवूडमध्ये पिक्चर लॉन्च होतात, धुरंधर 1, धुरंधर 2, आता तिसऱ्या लॉन्चिंगची आम्ही अभिजित वाट पाहत आहोत आणि त्याबद्दल तुम्हाला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. संयोजकाचं व जैन समाजाचं मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद.